जीवन हा एक उत्फुल्ल, उत्स्फूर्त, आनंददायी प्रवास आहे आणि हा जिवंत प्रवास आहे. आपल्याला आयुष्यामध्ये अशी काही माणसं भेटतात की ती मृत असतात. त्यांचं आयुष्य एका विशिष्ट मुद्द्यापाशी थबकलेलं असतं, एका अनुभवापाशी थबकलेलं असतं. त्याचा प्रवाहीपणा सुटून गेलेला असतो. त्यातून जी ऊर्जा निघायला पाहिजे, इतरांना जाणवायला पाहिजे, ती ऊर्जा त्या व्यक्तिमत्वाला सोडून गेलेली असते. असं का होतं? काही व्यक्ती भूतकाळातल्या काही अनुभवांशी स्वतःला इतकं निगडीत करून घेतात की त्यांच्या विचारांचा, आयुष्याचा प्रवाहीपणा स्तब्ध होतो. उत्फुल्लता, उत्स्फूर्तता, आनंद हे सगळं निघून जातं. या सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं पाहायला पाहिजेत की असं का होतं? आपण एका ठिकाणी थबकून का राहतो? काळ हा प्रवाही आहे, आयुष्य हे प्रवाही आहे. मग आपणही प्रवाही राहिलं पाहिजे ना. ज्याही काही गोष्टी घडत असतील ह्या सोडून पुढे गेल्या पाहिजे. काळ पुढे जातो, नदी पुढे जाते, हवा पुढे जाते, आयुष्य पुढे जातं. आपण मृत न होता जिवंत राहून पुढे गेलं.